नमस्कार मंडळी, मी उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण सगळ्यांना आवडणारी रेसिपी मऊ लुसलुशीत जाळीदार खरवस कसा बनवायचा ते पाहतोय। तर खरवस बनवत असताना एखाद वेळेस खूप घट्ट होतो किंवा अगदीच पातळ होऊन जातो, असा होऊ नये म्हणून असा छान मऊ लुसलुशीत जाळीदार होण्यासाठी दूध आणि चिकाचं प्रमाण कसं घ्यायचं, त्यामध्ये साखर किंवा गुळाचं प्रमाण कसं वापरायचं हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी एका कपाने 3 कप एवढा चीक घेतलेला आहे। आता चीक म्हणजे काय ते पाहू। तर चीक म्हणजे गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर पहिलं जे दूध काढलं जातं त्याला चीक किंवा कच्चं दूध असं म्हणतात। तर हे दिसायला थोडंसं पिवळसर आणि नेहमीच्या दुधापेक्षा थोडंसं घट्टसर हे दूध असतं। तर इथे पाहू शकता तुम्ही, साधं दूध जे आहे ते थोडंसं पांढरं आणि थोडंसं पातळसर असतं। आता 3 कप आपला चीक आहे, त्यासाठी 1 कप ह्यामध्ये आपल्याला साधं दूध वापरायचे। तर दूध गरम करून ते पूर्णपणे थंड करून घेऊन ह्यामध्ये इथे मी वापरलेला आहे। आता मार्केटमध्ये 2 प्रकारचे गुळ असतात। तर इथे पाहू शकता तुम्ही, हा जो पिवळसर आहे तो एक आणि हा जो काळपट आहे तो दुसरा गुळ। तर हा काळपट गुळ आहे तो सेंद्रिय गुळ म्हणून सर्रासपणे विकला जातो, पण ह्याची चव जी आहे ती थोडीशी खारट असते। पण आपण गुळ वापरत असताना सगळ्यात अगोदर थोडीशी चाखून पाहिजे, आणि जर खारट गुळ असेल तर तो वापरायचा नाही। जर आपण त्या खारट गुळापासून खरवस बनवला तर ह्या खरवसाची चव पूर्णपणे बिघडली जाते। त्यामुळे चव घेऊन पाहायचं आणि नंतरच आपल्याला गुळ जो आहे तो खरवसामध्ये वापरायचा आहे। तर इथे मी 1 कप एवढा गुळ अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। गुळ बाजूला ठेवून देऊया आणि खरवसाला छानशी चव येण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये बडीशेप आणि वेलचीची पूड तयार करून घ्यायची आणि ती टाकायची आहे। तर इथे मी 2 हिरवी वेलची, 1 चमचा बडीशेप अशा पद्धतीने इथे मी बारीक करून घेतलेली आहे। आता आपल्याला वेलची आणि बडीशेपचं जे आपण पूड तयार करून घेतली ती दुधामध्ये टाकून घ्यायची। त्यासोबतच चिरून घेतलेला गूळ सुद्धा टाकायचा आहे। आता गूळ आणि बडीशेप, वेलची हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दुधाबरोबर। तर इथे मी 3 कप चिकासाठी 1 कप एवढा गूळ वापरलेला आहे। गुळाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता। गूळ अगदी बारीक चिरून घेतलेला असल्यामुळे अगदी पटकन तो विरघळला जातो। पण 10 मिनिट मी हे थोडंसं बाजूला ठेवून दिलं होतं। ह्यामध्ये बडीशेप आणि वेलची टाकली होती, त्याचा जो फ्लेवर आहे तो उतरावा म्हणून। 10 मिनिटांनंतर हे दूध आपल्याला एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे। तर इथे मी कुकरच्या भांड्याचा वापर केलेला आहे। तुम्ही पातेलं किंवा इतर कोणत्याही भांड्याचा वापर करू शकता, पण कुकरचं भांडं थोडंसं पसरट असतं आणि वड्या छान पडल्या जातात, त्यामुळे इथे मी कुकरच्या भांड्याचा वापर केला। कढईमध्ये पाणी ठेवून घ्यायचं, त्याच्यावरती स्टँड ठेवायचा आणि कुकरचं भांडं त्यात ठेवायचं, त्याच्यावरती सुद्धा झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। मीडियम फ्लेमवरती 25 ते 30 मिनिटांसाठी हा खरवस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, वाफवून घ्यायचं आहे। साधारण 22 ते 25 मिनिट झालेले आहेत। आता आपण खरवस शिजलाय का नाही ते चेक करून पाहूया। एखादी अशी टूथपिक घ्यायची आणि अशा पद्धतीने चेक करून पाहायचं, टूथपिकला अजिबात दूध लागलं नाही म्हणजेच आपला खरवस छान शिजला गेलाय। आता गॅस बंद करून खरवस खाली काढून घ्यायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या खरवसाच्या वड्या पाडायच्या आहे। जर गरम गरम आपण खरवसाच्या वड्या पाडल्या तर व्यवस्थित पडल्या जात नाहीत, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे किंवा फ्रीजमध्ये एखाद तासभर तुम्ही ठेवू शकता आणि नंतर आपल्याला ह्या खरवसाच्या वड्या पाडायच्या आहेत। तर इथे पाहू शकता तुम्ही, अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार तोंडात टाकताच विरघळेल असा हा खरवस तयार झालेला आहे। तर इथे मी गूळ वापरलेला आहे, गुळाऐवजी साखर सुद्धा वापरू शकता, पण साखरेपासून बनवलेल्या खरवसापेक्षा गूळ घालून बनवलेला खरवस चवीला अतिशय छान लागतो। पण साखरेपासून बनवायचं असेल तरी सुद्धा आपल्याला जेवढा गूळ घेतलेला आहे तेवढी साखर घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता, ह्या खरवसाला जाळी अतिशय छान अशी पडलेली आहे आणि अतिशय मऊसूत असा हा खरवस तयार झालेला आहे। तर ह्या पद्धतीने खरवस घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाच किचनला सबस्क्राईब करा आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू। धन्यवाद।